या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जिनेंद्र फॅशन अँड पैठणी व पूजा किड्स NX। आमच्याकडे पैठणी, डिझायनर साडी, घागरा कुर्ती, मेन्सवेअर, शूटिंग शर्टिंग, बॉईज किड्सवेअर अगदी योग्य दरात मिळतील। आमचा पत्ता जिनेंद्र फॅशन अँड पैठणी व पूजा किड्स NX, गाडेकर ऑटो समोर, विंचूर रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहतो आपण नाशिकच्या येवला शहरातून। नाशिकच्या येवला शहरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत ठेवा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे। त्यामुळे येवला नगर परिषदेने 3 दिवस आड होणारा पाणी पुरवठा 4 दिवस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासह शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे, गटनेते गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। या प्रसंगी तालुका प्रमुख पांडुरंग शेळके, शहर प्रमुख विशाल परदेशी, उपशहर प्रमुख पिंटू मोरे, सुभाष गांगुर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। आमदार साहेब किशोर भाऊ दराडे यांनी अगोदर हा पत्रव्यवहार केलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला बी 100% गॅरंटी की 20 तारखेपर्यंत आपल्याला पाणी भेटणार आणि त्यानंतर ते जवळजवळ 50 दिवस आपल्याला पाणी पुरेल आणि ते संपल्यानंतर सुद्धा अतिरिक्त कोटा आपल्याकडे शिल्लक आहे। त्याच्यामुळे आता 4 दिवस पाणी पुरवठा करू नका। तुम्ही जी पहिली प्रोसेस तीच चालू ठेवा आणि 20 तारखेला पाणी आल्यानंतर 1 दिवसात जनतेला नक्कीच पाणी द्या असं आमच्या या ठिकाणी शिवसेनेला सांगणे। अशा प्रकारे जर कारवाई झाली नाही तर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन उभारू आणि जनतेला कसं 1 दिवसाला पाणी पुरवठा होईल याची काळजी घेऊ। अनेक दिवसाचं वचननाम्यात देखील जे सत्ताधारी त्यांनी जनतेला वचन दिलं होतं की आम्ही हा पाणी प्रश्न सोडू, परंतु पाणी प्रश्न सुटलेला नाही। आमच्या आमदार साहेबांनी याचा आता पाठपुरावा केलेला आहे आणि ज्याप्रमाणे शेजारच्या मनमाड तालुक्यात जर 1 दिवसात पाणी होत आहे शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून, तर आमचे आमदार साहेब किशोर भाऊ दराडे देखील जनतेला जरूर नक्कीच रोज किंवा 1 दिवसात तरी पाण्याची व्यवस्था करते। येवला शहरात तलावाच्या ठिकाणी 2 मीटर पाणी असून साधारणतः 20 तारखेनंतर पाणी सुटणार आहे। तरी साधारणतः 3 दिवसात पाणी चालू होतं, त्याच्यावर 4 दिवस आजच्या न्यूज बघितल्या मी, तर त्या न्यूजनुसार ते म्हणते 4 दिवसात पाणी सोडणार आहे। तर 4 दिवस सोडायची काही गरज नाही, 2 दिवसात बी केलं तरी काही अडचण नाही, कारण की कोटा शिल्लक आहे पाण्याचा। 20 तारखेला पाणी असं येणारच आहे, तसं पावसाचं बी पाऊस बी पडला तर पाणी आपल्याला उपलब्ध होणारच आहे। पाण्याचा विषय राहिला विषय आमचे आमदार साहेब किशोर भाऊ दराडे यांनी बी पाठपुरावा केला, संबंधित अधिकारी भागवत साहेबांना, कार्यकार्यापर्यंत भागवत साहेबांना बी त्यांनी सूचना दिल्या आणि बाकी CO त्यांना बी सूचना दिलेल्या आहे। तसं ऍक्शन नाही घेतलं शिवसेना स्टाईल लिहून तर आम्ही देऊ। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, CCC विथ एअर टेक्नॉलॉजी, टॅली प्राइम विथ GST टायपिंग, MS ऑफिस इंग्लिश स्पीकिंग, AutoCAD विथ प्रोजेक्ट, ग्राफिक्स डिझायनिंग, जावा पायथन विथ मशीन लर्निंग, C++, वेब डेव्हलपमेंट अँड डिझायनिंग, ॲडव्हान्स एक्सेल, स्पोकन इंग्लिश यापैकी कोणत्याही एका कॉम्प्युटर कोर्सला ॲडमिशन घ्या आणि मिळवा शिर्डी वॉटर पार्क ट्रिप अगदी फ्री। या उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त लक्ष असू द्या स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, बस स्टँड समोर, भगवती स्वीट शेजारी, येवला।